डेटा अनालिसिस मधला आहे तो आहे डिक्शनरी. मी एक नवीन फाईल क्रिएट करून घेतो इथे. म्हणजे लिस्ट, टपल, सेट हे जेवढे इम्पॉर्टंट नाही आहेत तेवढा पार्ट इम्पॉर्टंट आहे डिक्शनरीचा, कारण तो पूर्णपणे डेटा फ्रेमलाच रिलेट करतो. आता मी याला नाव देतो डिक्शनरी. बघा, डिक्शनरीचा यूज कशासाठी केला जातो ते आधी तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, मी आधी तुम्हाला डिक्शनरी क्रिएट करून दाखवणार आहे, मग तुम्हाला समजेल की डिक्शनरीचा यूज कशासाठी होतो, मग तुम्हाला डिक्शनरी मी एक्सप्लेन करेन. ठीक आहे, डिक्शनरीचा यूज मॅन्युअली डेटा फ्रेम क्रिएट करण्यासाठी होतो. बघा, डिक्शनरीचा यूज मॅन्युअली डेटा फ्रेम. मॅन्युअली डेटा फ्रेम म्हणजे काय, जर तुम्ही एक्सेल ओपन केला तर एक्सेल मध्ये बघा, तुम्ही पहिल्यांदा एक कॉलम नेम लिहिता आणि कॉलम नेमच्या खाली तुमचे व्हॅल्यूज असतात. फॉर एक्झाम्पल नेम्स लिहिला, नेमच्या खाली नेम्स असतात. पहिल्यांदा सपोज एक कॉलम आहे नेम्स, तर त्याच्या खाली तुमचे नेम्स असतात. बरोबर आहे. सपोज पुढे एज आहे, त्याच्या खाली तुमचे एज असतात. ठीक आहे, पुढे अजून सपोज सिटी आहे तर त्याच्या पुढे त्याच्या खाली सिटी असतात. अशा पद्धतीने आपण एक्सेल मध्ये डेटा लिहितो. एक्सेल मधून इथे इम्पोर्ट सुद्धा करता येतं, परंतु मला इम्पोर्ट नाही करायचा, मला इथे स्वतः टाईप करायचा आहे डेटा फ्रेम. तर मी एक 5 ऑब्झर्वेशनचा डेटा फ्रेम इथे मी क्रिएट करून तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, क्रिएट करता करता एक्सप्लेन करेन, समजलं तर ठीक, नसेल तर त्यानंतर परत मी एक्सप्लेन करेन. बघा, डी ला मी डिक्शनरी कन्सिडर करतोय. जे काही डिक्शनरी क्रिएट करेन ते मी डी मध्ये स्टोअर करेन. कर्ली ब्रॅकेटने ओपन आणि क्लोज. पहिला जो व्हेरिएबल आहे जिथे मी नेम लिहिला होता, त्या व्हेरिएबलचा जो नेम आहे तो मी ते नेम देतोय ते कोलन, आणि त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज मी ह्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहित आहे. फॉर एक्झाम्पल ए नावाचा पर्सन आहे, बी नावाचा पर्सन आहे, सी नावाचा पर्सन आहे आणि डी नावाचा पर्सन, असे 4 पर्सन आहेत. बघा, ही आहे की आणि त्या कीचे हे व्हॅल्यूज. की म्हणजे कॉलम नेम, हा कॉलम नेम आणि त्याचे व्हॅल्यूज, आणि ह्या दोघांना कनेक्ट करतो कोलन. हा तुमचा झाला एक व्हेरिएबल, ह्यालाच म्हटलं जातं एक पेअर किंवा एक आयटम. ठीक आहे. सेकंड, मला एज लिहायचे आहेत. एज हा माझा की आहे कोलन, आणि ह्याच्यामध्ये मी एज लिहेन, हे माझे एज झाले. हा माझा की आहे, त्या कीचे हे व्हॅल्यूज आहेत, आणि झाले. सर बोला, आवाज ब्रेक होतोय थोडं. मिनिट मी येतो. आवाज क्लिअर आहे का? ठीक आहे. नेक्स्ट की आहे सिटी. सिटी स्क्रीन विजिबल आहे का? एकदा सांगा, बोलून सांगा. व्हॉइस क्लिअर येत नाहीये सर. अजून सुद्धा येत नाही? स्क्रीन विजिबल नाही, स्क्रीन पण दिसत नाही व्यवस्थित. रिजॉइन कर.
एकच मिनिट. हॅलो. हॅलो. परत ब्रेक होत असेल तर मला सांगा बरं का. सर्वांना तर एकदा. आकाश, करिश्मा, प्रथमेश, आदित्य, रोहन. ओके ठीक आहे. सर्वांना स्क्रीन व्हिजिबल आहे. गुड. तर इथे पहा, मी परत एकदा एक्सप्लेन करतो. डिक्शनरी आपण डेटा फ्रेम क्रिएट करण्यासाठी यूज करतो आणि डिक्शनरीमध्ये की आणि व्हॅल्यूज, ठीक आहे, की आणि व्हॅल्यूज असे पेअर्स असतात. की आणि व्हॅल्यूज. तर इथे बघा, फर्स्ट की नेम त्याची व्हॅल्यूज, सेकंड की कॉमा देणे, सेकंड की त्याची व्हॅल्यूज, सिटीचे व्हॅल्यूज आता आपण सपोज या टपल मध्ये देऊया. आता मी रन करतो. बघा, डिक्शनरी सक्सेसफुली क्रिएट झालेली आहे. पण हा ऍक्च्युअली डेटा फ्रेम सारखा दिसतो का? नाही दिसत. म्हणजे जे आपण एक्सेल मध्ये विचार करतो किंवा व्हिज्युअलाइज करतो, एक कॉलम नेम आहे त्याच्या खाली व्हॅल्यूज आहेत, सेकंड कॉलम नेम आहे त्याचे व्हॅल्यूज आहेत, थर्ड कॉलम नेम आहे त्याचे व्हॅल्यूज आहेत. तर अशा पद्धतीने दिसतो का? नाही. तर ह्याच्यासाठी ना आपल्याला एक लायब्ररी लागते ऍक्च्युअली, जी आपण पुढे पाहणार आहे. मी त्या लायब्ररीचा यूज आता करून दाखवेन, जेणेकरून तुम्हाला समजेल डिक्शनरीचा यूज कशासाठी केला जातो. तर बघा, हा जो डेटा फ्रेम आहे हा क्रिएट झालेला आहे तुमच्या ह्या डिक्शनरीमुळे. बघा, नेमच्या खाली नेम आहेत, एजच्या खाली एज आहेत, सिटीच्या खाली सिटी आहेत. हा जो डेटा फ्रेम आहे, हा डेटा फ्रेम जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर डिक्शनरी तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे. फक्त डिक्शनरी आहे तो अनस्ट्रक्चर आहे आणि हा जो डेटा फ्रेम आहे हा स्ट्रक्चर आहे. अनस्ट्रक्चर आणि स्ट्रक्चर तुम्हाला माहित असेल. स्ट्रक्चर म्हणजे रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये जो डेटा असतो त्याला स्ट्रक्चर डेटा म्हणतो आणि अनस्ट्रक्चर मध्ये त्याला कोणताही स्ट्रक्चर नसतो. ठीक आहे. हा अनस्ट्रक्चर डेटा आहे. ठीक आहे. तर मॅन्युअली डेटा फ्रेम क्रिएट करण्यासाठी आपण डिक्शनरीचा वापर करतो. आता इथे बघा, इथे सुद्धा 4 व्हॅल्यूज आहेत, इथे सुद्धा 4 व्हॅल्यूज आहेत, इथे सुद्धा 4 व्हॅल्यूज आहेत. जर तुम्ही 4 व्हॅल्यूच्या ऐवजी जर 5 व्हॅल्यू दिले, फॉर एक्झाम्पल 30च्या ऐवजी मी 32 ऍड केला अजून एक, तर तुमचा डिक्शनरी रन होईल, कारण की तो अनस्ट्रक्चर आहे. परंतु जेव्हा तुम्ही डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट कराल, स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तो एरर थ्रो करेल. का? कारण त्यांची जी सेम लेंथ आहे ती सेम नाहीये.
ठीक आहे. ऑल अरे मस्ट बी ऑफ द सेम लेंथ, म्हणजे सर्व अरे किंवा सर्व कॉलम सेम लेंथचे असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही डिक्शनरीचा कन्व्हर्जन डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. इथे 4, इथे 5, इथे 4 अशा पद्धतीने नाही करू शकत. सर्वांची लेंथ सेम पाहिजे, तरच तुम्ही त्याचं कन्व्हर्जन डेटा फ्रेम मध्ये करू शकतो आपण. ठीक आहे. तर हे आपलं फायनल आउटपुट आहे. हे आउटपुट येण्यासाठी आपण इथे डिक्शनरी क्रिएट केलेली आहे. ठीक आहे. आता मी परत एकदा काय करेन, डिक्शनरी क्रिएट करेन. आता ह्या केसमध्ये मला काय करायचं आहे, मला रोल नंबर आणि फिजिक्स केमिस्ट्रीचे मॅथ्सचे मार्क्स. ठीक आहे. माझी कॉलम नेम बघा, रोल नंबर, फिजिक्स, केम आणि मॅथ्स. ठीक आहे. अशी मला 4 व्हेरिएबल क्रिएट करायचे आहेत आणि 4 व्हेरिएबल मध्ये मला एक 5-5 ऑब्झर्वेशन द्यायचे आहेत. ठीक आहे. तर मला कुणी कोड सांगेल का, कोड कसा लिहायचा आपल्याला, स्टार्ट कुठून करूया? कर्ली ब्रॅकेट. ओके. नेक्स्ट काय लिहावं लागेल? डबल कोट मध्ये रोल नंबर. करेक्ट. आता पुढे ब्रॅकेट, असा ब्रॅकेट, कोलन, ब्रॅकेट आणि ह्या की आणि व्हॅल्यूच्या मध्ये कोलन आहे ना, इथे दोघांच्या मध्ये कोलन आहे. बरं आहे. म्हणजे ही व्हॅल्यूज मी रोल नंबरला असाइन करत आहे, त्यासाठी आपल्याला कोलन द्यावं लागेल. आणि ते रोल नंबर मी लिहीन, सपोज 1 2 3 1 2 4 1 2 5 1 2 6 आणि 1 2 7. हे माझे रोल नंबर झाले. आता पुढे कॉमा देऊन डबल कोट मध्ये फिजिक्स. आता मी इकडे बघा, मी इंटर करून इथे पुढे लिहिलं तरी चालेल बरं का, म्हणजे कंटिन्यू पुढेच लिहायचं असं का नाही, मी इंटर करून इथे सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. परत डबल कोट मध्ये लिहायचं मला फिजिक्स कोलन, आणि सपोज मी टप्पल मध्ये घेतो, म्हणजे तुम्हाला असं वाटू नये की फक्त लिस्टच वापरतो, पण टप्पल सुद्धा वापरू शकतो. इथे मी सेट घेतो. सेट काय घेतोय, कारण की रोल नंबर तुमचे डबल येऊ नये त्यासाठी. ठीक आहे. इथे मी सेट घेतो, म्हणजे रोल नंबर तुमचे डबल होणार नाहीत. आता मी टप्पल मध्ये लिहितो. आता रॅन्डमली मी व्हॅल्यू लिहिते, मार्क्स आहेत ना, तर रॅन्डमली मी लिहितोय. इंटर करतो. परत मला लिहायचं आहे केमसाठी, केमिस्ट्रीसाठी. कॉमा, आणि मला परत लिहायचं आहे मॅथ्स साठी, कोलन, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ठीक आहे. आणि मी इथे प्रिंट करतो डेटा. तर बघा, तुमचा डेटा प्रिंट झालेला आहे. ठीक आहे. आता मला ह्याला डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचा आहे. कन्वर्ट करण्यासाठी पीडी डॉट, ऑलरेडी मी इम्पोर्ट केलेलं आहे, त्यामुळे परत इम्पोर्ट करायची गरज नाही. फ्रेम डेटा. काय एरर आहे? अरे सेट टाइप इज अनऑर्डर, सेट टाइप इज अनऑर्डर. बघूया आपण नंतर घेऊया सेटला, कारण की सेट चालतो पण चालत नाहीये. ठीक आहे. रोल नंबर, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अशा पद्धतीने तुमचा एक डेटा फ्रेम क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. हा डेटा फ्रेम आहे. डेटा फ्रेमचे ऑपरेशन वेगळे असतात, डिक्शनरीचे ऑपरेशन वेगळे असतात, लक्षात ठेवा. डेटा फ्रेमचे जे काही तुम्ही ऑपरेट करणार आहे ते वेगळे असं, कारण तो एक डेटा फ्रेम आहे, तो पूर्णपणे पांडाज मध्ये जातो. आणि डिक्शनरीचा जो प्रोसेस आहे तो वेगळा आहे. फक्त मी डिक्शनरी कशासाठी क्रिएट केली जाते ह्याच्यासाठी मी फक्त तुम्हाला हे पीडीचा यूज केलेला आहे. तर ऍक्च्युली आपण लर्न करणार आहे डिक्शनरीज. आता डिक्शनरी क्रिएट करायचं तर तुम्हाला समजलेलं आहे. आता आपण ऍड करूया, रिमूव्ह करूया, जे आपण सेट मध्ये पाहिलेलं त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे नवीन कॉलम जर ऍड करायचा असेल तर
जर मला ओरिजिनल पहिलाचा कॉलम डिलीट करायचा असेल तर, किंवा मला फक्त व्हॅल्यू ऍक्सेस करायची असेल तर जे काही मेथड्स आहेत ते आपण मेथड्स पाहूया आता. तर मी काय करेन, सिंपल मेथड आता तुम्हाला सांगतो. डेटा डॉट कीज. डेटा डॉट कीज म्हणजे तुमच्या त्या डिक्शनरीमध्ये जेवढे कीज आहेत तेवढे कीज तुमचे डिस्प्ले होतील. रोल नंबर, फिजिक्स, केम आणि मॅथ्स. ठीक आहे. त्यानंतर डेटा डॉट व्हॅल्यूज. जेवढे तुमचे व्हॅल्यूज आहेत तेवढे सर्व व्हॅल्यूज इथे शो होतील. फर्स्ट व्हॅल्यूज आहेत 1 to 3 to 1 to 7, नंतर 87 to 42, जे 57 to 54, 75 to 20. ठीक आहे. आणि सेम डेटा डॉट पेअर किंवा आयटम्स, रोल नंबर आणि त्याचे व्हॅल्यूज, फिजिक्स आणि त्याचे व्हॅल्यूज, आणि केम आणि त्याचे व्हॅल्यूज. हे आपण तिन्ही सुद्धा व्हॅल्यू काय करतोय, ऍक्सेस करतोय. की व्हॅल्यूज आणि आयटम्स म्हणजे पेअर. ठीक आहे. जर तुम्हाला स्पेसिफिक कोणत्याही व्हॅल्यूला ऍक्सेस करायचं असेल तर इथे इंडेक्सिंग नाही, म्हणजे 0, 1, 2 अशा पद्धतीने इंडेक्सिंग नाही. तुम्हाला व्हॅल्यू ऍक्सेस करायचं असेल तर की नुसार ऍक्सेस करावं लागेल. की नुसार, की म्हणजे कोण, हे रोल नंबर, फिजिक्स, केम, मॅथ्स आहेत ना, हे त्याची की आहेत. ह्या कीचा यूज करूनच तुम्हाला व्हॅल्यू काय करावं लागतील, ऍक्सेस करावं लागतील. फॉर एक्झाम्पल डेटा डॉट गेट, मला हवेत केमचे मार्क्स, तर हे केमिस्ट्रीचे. जर मला हवं असेल फिजिक्सचे, हे फिजिक्सचे. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा पोझिशन नाहीये, पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह नाही, प्लस मायनस असे कोणत्या पद्धतीचे इंडेक्सिंग ह्याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे. तर हे गेट. आणि जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर डेटा डॉट अपडेट. पण अपडेट करताना परत तुम्हाला एक छोटी डिक्शनरी क्रिएट करून अपडेट करावं लागेल, तरच तो अपडेट होईल. म्हणजे आता मला इथं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आहे ना, मला इथं सपोज स्टॅटचे मार्क ऍड करायचे, परत मला एक छोटी डिक्शनरी क्रिएट करावं लागेल, त्याच्यामध्ये सेम लेनचा डेटा मला पास करावा लागेल, त्याशिवाय तो डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट नाही होणार. आणि ह्याच्यामध्ये मी रॅन्डमली डॉट प्लेस होतोय, असे व्हॅल्यूज ऍड करतोय. म्हणजे ही जी छोटीशी डिक्शनरी आहे ही मी अपडेट करतोय त्या डेटामध्ये. ठीक आहे. जेव्हा मी डेटा ऍड करेन, प्रिंट करेन, तेव्हा बघा इथे स्टॅटिस्टिक्स सुद्धा ऍड झालेलं आहे. ठीक आहे. मी ह्याला पूर्ण डेटा फ्रेम डेटा रन करून बघा, इथे स्टॅटिस्टिक्स सुद्धा ऍड झालेलं आहे. अपडेट आणि गेट. इथे मेथड्स पाहूया आपण, कोणते मेथड्स आहेत. सर, एक्झिस्टिंग कॉलम्स मध्ये व्हॅल्यू ऍड करता येईल अपडेटने? हा, सांगतो तुम्हाला. युनियन इंटरसेक्शन नाही, गेट पॉप डिलीट करणे, व्हॅल्यू रिमूव्ह करण्यासाठी. कीज झालेला आहे, व्हॅल्यूज झालेला आहे, अपडेट झालेला आहे. ओके. क्लिअर आणि पॉप राहिलेला आहे. मी तुम्हाला सांगतो. तर तुमचा क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला सांगतो. आता ह्याच्यामध्ये बघा, की हा तुमचा युनिकच पाहिजे बरं का, की हा युनिक पाहिजे. जर मी इथे अपडेट करताना, आता इथे माझ्याकडे सपोज मी परत एकदा रन करतोय, एकूण माझ्याकडे 4 आहेत. पण मी अपडेट करताना काय करतो, डेटा, मी परत इथे करतो डेटा डॉट अपडेट, आणि मी एक कर्ली ब्रॅकेट घेतो आणि ह्याच्यामध्ये मी परत केम लिहितो बरं का. केम, मला दुसरा व्हेरिएबल लिहायचा होता पण चुकून मी केम लिहिलेला आहे, आणि ह्याच्यामध्ये मी लिहितो 100 100 कारण की डिफरन्स समजू दे म्हणून मी 100 लिहितोय. जर मी असा केला तर केम हा नवीन ऍड नाही होणार,
काय होईल, हा केम ह्या केमला रिप्लेस करेल, कारण की मी ऑलरेडी सांगितले की की हा युनिकच पाहिजे, की डबल नको आहेत. ठीक आहे. जर मी इथे डेटा प्रिंट केला तर काय होईल बघा, तर बघा सुरुवातीचा जो केम आहे म्हणजे केमिस्ट आहे तो निघून गेलेला आहे. का की सेम सेम नावाची जर की असेल, जो लेटेस्ट वाला आहे तो काय करेल, फर्स्ट वाल्याला ओव्हरलॅप करेल. ठीक आहे. तुम्ही इथे जरी फिजिक्स लिहिलात तर काय होईल, हा फिजिक्स निघून जाईल आणि हा जो 75 वाला आहे ना तो फक्त राहील याच्यामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, तुमचा जो की आहे, जो व्हेरिएबल नेम आहे तो नेहमी हा युनिकच पाहिजे, की मस्ट बी युनिक. तर अशा पद्धतीने डिरेक्टली तो रिप्लेसच होऊन जातो. ठीक आहे. तर हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. केस सेन्सिटिव्ह ठेवायचा, केस सेन्सिटिव्ह ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. केस सेन्सिटिव्ह मुळे काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. तुमचे चारचे चार इथे अवेलेबल होतील, पण की युनिक असायलाच पाहिजे. ठीक आहे सर. आणि जर आपल्याला प्रत्येक की मध्ये एक एक व्हॅल्यू ऍड करायची तर ते ऑपरेशन पण अपडेटने करू शकतो का? नाही, असं नाही करू शकत आपण. आपण फक्त कॉलमलाच ऍड करू किंवा रिमूव्ह करू शकतो. तो पूर्ण तुमचा जाईल तो डेटा फ्रेम मध्ये. ह्या डिक्शनरी मध्ये अशी प्रोसिजर नाही, कारण की डिक्शनरी अनस्ट्रक्चर आहे. ओके, त्याच्यामुळे ते रो ऍड नाही होणार. तुम्ही जो म्हणताय तो डेटा फ्रेम मध्ये पॉसिबल आहे. गेट अपडेट झालेला आहे. आपण एक पॉप पण पाहूया. जसं की माझ्याकडे हा डेटा आहे, ह्या डेटामधून मी हा केम रिमूव्ह करतो. डेटा डॉट पॉप कोण रिमूव्ह करायचं मला, केम कॅपिटल एच, सॉरी, आणि परत मी डेटा प्रिंट करतो. ठीक आहे. तर कॅपिटल एच वाला रिमूव्ह झालेला आहे. तर बघा कोणकोणते मेथड मी तुम्हाला सांगितलेले आहेत. एक गेट मेथड ज्याच्यानुसार आपण ऍक्सेस करू शकतो. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हॅल्यूज आयटम्स, ह्याच्यावर आपण काय करू शकतो, की व्हॅल्यू आयटम्स आपण ऍक्सेस करू शकतो. त्यानंतर गेट नुसार पण ऍक्सेस करू शकतो. अपडेटने आपण व्हॅल्यू अपडेट करू शकतो आणि पॉपने आपण काय करू शकतो, व्हॅल्यू रिमूव्ह करू शकतो. हे जे मेथड्स आहेत एवढेच मेथड्स आहेत त्याच्यामध्ये. आणि क्लिअर तर ऑब्विसली तुम्हाला माहितच झालं पाहिजे. क्लिअर म्हणजे तो पूर्ण क्लिअरच करून टाकेल. ठीक आहे. डेटा डॉट क्लिअर केला की तो पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. तर असे हे एकूण 4 ते 5 मेथड्स आहेत आणि कीचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत ते तुम्हाला रीड करावं लागले. ते इथे लिहिलेलं बघा. ओके. की पॉइंट अबाउट डिक्शनरीज. डिक्शनरीज अनऑर्डर कलेक्शन ऑफ की आणि व्हॅल्यूज पेअर, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतेही ऑर्डर नाहीये. कर्ली ब्रॅकेटने डिफाईन केले जातात. की आणि व्हॅल्यूचा पेअर आहे आणि की आणि व्हॅल्यूला कोलननी सेपरेट केलं जातं, जे की आहे आणि व्हॅल्यूला. की मस्ट बी इम्युटेबल, म्हणजे की चेंज करता नाही येत, इम्युटेबल आहे. डिक्शनरी म्युटेबल आहे पण की इम्युटेबल आहे. की मस्ट बी युनिक, की मस्ट बी युनिक. इथं मी ट्रायल हे पण करून दाखवलेलं आहे. व्हॅल्यू ऍक्सेस करायचं असेल तर की नुसार ऍक्सेस करा, कारण की इंडेक्सिंग नाही आहे त्याच्यामध्ये. ऍक्सेस करायचं असेल तर जसं की गेट वापरून मी तुम्हाला ऍक्सेस करून दाखवलं की. डिक्शनरी डू नॉट सपोर्ट इंडेक्स स्लायसिंग वगैरे, कारण की त्याच्यामध्ये इंडेक्सिंग नाही आहे. आणि हे बिल्ट इन मेथड्स आहेत, गेट, पॉप, कीज आणि व्हॅल्यूज. तर हे जे पॉईंट्स आहेत डिक्शनरीचे की पॉईंट्स आहेत, हे की पॉईंट्स तुम्ही रीड करा. आता की पॉईंट्स रीड केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला समजेल, कारण की प्रॅक्टिकली मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. तर आपण डेटा टाइप्स कव्हर केलेले आहेत. एक नंबरचा पॉईंट राहिलेला आहे, तो नंबर पॉईंट आपण उद्याच्या सेशन मध्ये कव्हर करणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता आपले डेटा पॉइंट्स, डेटा टाइप्स कोणकोणते झाले बघा. लिस्ट, टपल, स्ट्रिंग, सेट आणि डिक्शनरी.
हे जे 5 आपले डेटा टाइप झालेले आहेत, हे तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक डेटा टाइपचा एक ज्युपिटर नोटबुक क्रिएट करायचे आणि सर्व मेथड्स जशी मी माझे जे मी आता जसं टाइप केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व मेथड अप्लाय करायचे आहेत, क्रिएट करायचे आणि अप्लाय करायचे. आणि हॅश मध्ये जे काही मेथड अप्लाय करणार आहे तो काय वर्किंग करतो, जसं की अपेंड केला की अपेंड ऍड एन एलिमेंट इन ऍट द एंड ऑफ द लिस्ट असं लिहा, तेव्हा इन्सर्टचा यूज करून वी कॅन ऍड स्पेसिफिक व्हॅल्यू इन स्पेसिफिक पोझिशन. असे पर्टिक्युलर त्याचे सेंटेन्स लिहा आणि त्याच्या खाली त्याचा कोड लिहा. असे तुम्हाला 5 ज्युपिटर नोटबुक क्रिएट करायचे. हे तुमचा होमवर्क असेल. ठीक आहे. 5 नोटबुक क्रिएट तुम्हाला करायचे आणि नंबरचा आपण उद्या घेऊया. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया. उद्या आपण कव्हर करूया. काही डाऊट असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपण डाऊट्स उद्याच्या सेशनमध्ये क्लिअर करूया. ठीक आहे. ओके, चला, थँक्यू.